पंचातवाडी क्षेत्ररक्षण सर्वेश मोरे यांना आमंत्रित करतोय। त्यांच्या मातोश्री श्री दीपिकाजी मोरे यांच्याकडून आपल्या फंडासाठी 3333 रुपयाची देणगी मिळाली आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। सर्वेश मोरे पुढील सामन्याचे पंच म्हणून काम करतील सुधीरदादा महाब्दी आणि सुजल उतेकर इकडे यायचं आहे। याच दरम्यान सन्मान केला जातोय आपल्या चोरोने गावचे सुपुत्र अनिल दादा उतेकर, एक समाजसेवक अनिल दादा उतेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। पुढील सामन्याचे पंच म्हणून काम करतील अविनाशजी चव्हाण आणि सुधीरजी माबदी साहेब। आपल्या पीके साहेबांचे बंधू प्रल्हादजी उतेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं देखील मंडळातर्फे सहर्ष स्वागत। मी मंडळाच्या स्वयंसेवकांना विनंती करतो की हा सेमी फायनलचा राऊंड आहे, कोणताही वेळ न वाया घालवता आपल्याला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे। स्वयंसेवक कृपया बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, सेमी फायनलचा राऊंड आहे, कोणताही वेळ न घालवता या ठिकाणी आपल्याला सहकार्य करायचं आहे। या सामन्याचे पंच म्हणून काम करतील सन्माननीय श्री सुधीरजी माबदी साहेब आणि अविनाशजी चव्हाण। हॅलो, सामना अधिकारी रवींद्र जाधव कुठे असाल आपण या समालोचक कक्षामध्ये या। रवींद्र जाधव सामना अधिकारी। धन्यवाद। त्याच दरम्यान थोडस बेलेकर साहेब आपला वेळ हॅलो, आपल्या धावत्या समालोचनामध्ये थोडंसं व्यत्यय आणतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी वाढत चालली आणि आम्हाला देखील त्यांचा आदरतीर्थ सत्कार सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे। मी सन्माननीय श्री संजयजी रेवणे साहेब यांचा देखील या ठिकाणी आम्ही मंडळातर्फे सन्मान केला जातोय। मी विकासदादा उतेकर आणि योगेश जाधव आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण त्याचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। संजयजी रेवणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मित्रबंधू सुरजजी रेवणे साहेब यांचे वडील। हॅलो हॅलो, त्याच दरम्यान आपल्याला या ठिकाणी कृष्णा दगडू उतेकर यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आपल्याला या ठिकाणी मिळाली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। नक्कीच बघा या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी संजयजी रेवणे यांचा शुभ सन्मान केला जातोय आणि त्याचप्रमाणे सागर रेवणे यांचा काल वाढदिवस देखील होता, त्यांना देखील आम्ही शुभेच्छा दिला। पहिला चेंडू घेऊन अल्पेश हलक्याशा हाताने बॅटची कडा लागून
बॉल ट्रॅव्हल होतो डी झोनच्या दिशेने. एक धावेने मदनने आपलं खातं ओपन केलं. जर पाहिलं तर हाय व्होल्टेजची मॅच, मोठी मॅच आपल्याला बघायला मिळते. वावे चिंचाटवाडी विरुद्ध मुसाड चांदेवाडी. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो संघ सरळ खेळेल फायनलचा मेगा मुकाबला. आणि पाहावं लागेल हा मान कोणाच्या दिशेने झुकतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये मदन चांदे, त्याच्या जोडीला अक्षय चांदे. नेक्स्ट बॉल राईट राऊंड विकेट मारा अल्पेशचा. मोठा फटका मारायचा होता परंतु या ठिकाणी कार्पेट पद्धतीने फटका मारला ऑन साईडला येणारा बॉल. ते तिथे चुका झाल्यानंतर लगेच कव्हर अप केलं वैभवने. बॉल उचलला, फेक होईल तोपर्यंत एक धाव. एका धावावरती समाधान देखील मानलं गेलंय. धावसंख्या पुढे आली दोन्ही आकड्यांवरती. मर्यादित 3 षटकांचे सामने आहेत. 18 चेंडूंचा खेळ असेल. 18 चेंडूमध्ये किती धावा उभे करतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. आज सकाळच्या सत्रापासून आमच्या जय भवानी मित्रमंडळचे खजिनदार आदरणीय सन्माननीय अरविंद दादा उतेकर हे देखील आम्हाला जोडले होते. आमचे पिंटू दादा, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो मंडळाच्या वतीने. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल अक्षयसाठी. अल्पेश टू अक्षय. आपटून टाकलेला चेंडू आहे ऑफ साईडला. चांगला फटका आहे. वन बाउंस सीमा रेषा पार. चौकार डीजे. धन्यवाद रोहित. आपण जर पाहिले गेले तर सेमी फायनलचा बुक आपला चालू झाला आहे. तर एका बाजूला वावे चिंचटवाडी संघ विरुद्ध मुसाड चांदेवाडी संघ आहे. हा सामना जर बघायला गेलं तर 3 षटकाचा सामना आहे. जर बघायला गेलं तर एका बाजूला मुसाड आहे तर एका बाजूला वावे आहे. तर दोन्ही संघ अतिशय हे मूल्यवान खेळाडू आहेत. म्हणजे 3 सामने खेळून आज सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आणि याच्यामध्ये सेमीफायनलचा विजय कोण होईल या मैदानावरती. खरोखर सेमीफायनलमध्ये जो विजय होईल ठरेल ना तो फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर एका बाजूला मुसाड चांदेवाडी आहे तर एका बाजूला वावे चिंचटवाडी संघ. बघूया हा 3 षटकांचा सामना. 3 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारू शकतो. तर म्हणजे मुसाड चांदेवाडी संघ. सलामीच्या जोडी मैदानात अक्षय आणि मात्र मदन. प्रगती पद्धतीने पहिलं आणि वैयक्तिक पहिले गोलंदाज घेऊन आलाय अल्पेश पवार. पहिला चेंडू टाकताना सज्ज ते म्हणजे अक्षयला. हो आणि हा मात्र ऑफच्या दिशेने कडला चेंडू. तोपर्यंत एक धाव सच पूर्ण होते. एका धावाने संघाची धावसंख्या झाली. धावफलकावरती लागले ते म्हणजे 8 ह्या आकड्यावरती. बघा रोहित, जर बघायला गेलं तर एका बाजूला हे आपल्याला जर बघायला गेलं ना श्री कालिका माता कुरवल जावली ह्या गावांना आज कलवा नगरीपतीची स्पर्धा म्हणजे मानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आज कुरवल जावली ह्या गावानं आज कलवा नगरीमध्ये खेळताना पाहायला भेटत आहेत. रोहित, जर बघायला गेलं तर पहिला अजून चेंडू काही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे अल्पेश पवारचे. म्हणजे बदन चांदे काय करतोय. या बदन चांदेमध्ये अजून षटकार आणि चौकारांची आबीची खोली नाही आहे. आता मात्र बॅट फुलून येईल ते म्हणजे बदनच्याच बॅटमधून. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अक्षय तू मदन आणि मात्र ऑफला होता तोपर्यंत पंच डी झोन मध्ये करतात. एक अवांतर धाव भेटते. एक अवांतर धावणे संघाची धावसंख्या 1 ओव्हर समांतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9 या आकड्यावरती. बघा रोहित, पहिल्या षटकांमध्ये 9 धावा फुटल्या आहेत. अजून येणारे चेंडू म्हणजे 12 असतील. किती धावांचा डोंगर उभारू शकतो मुसाड चांदेवाडी तर एका बाजूला वावे चिंचवडे संघ. रोहित, नक्कीच नक्कीच बघा प्रवीणजी, आपण ज्याप्रमाणे बोलतोय एक मेगा मुकाबल्याची मॅच आहे, मोठी मॅच देखील आहे. कारण का 3 जरी षटकं असली ना ती 3 ही एक काटेकी टक्कर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. कारण का मित्रांनो बघा ही मैत्रीपूर्ण लढत देखील आहे. आपण एक सुंदर गीत देखील ऐकलंय. ते गीत म्हणजेच हीच आमूची प्रार्थना हेच आमूचे मागणे मानसाने मानसाशी. या ठिकाणी बघा तिवरे गावचे सुपुत्र लक्ष्मणजी या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. दरम्यान नक्कीच तुमच्या समोर एक चांगलं सुंदर असं एक माणुसकीचं गीत काही क्षणामध्ये आपण ठेवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपण जाऊया ओव्हर क्रमांक 2 आदित्य यांच्याकडे. राईट मोर द विकेट मारा अक्षयसाठी. चांगला फटका आहे. काय काळ हवेत आहे बघायचंय. कॅच होतोय का. झेल टिपलाय. गडी बाद. पहिला गडी बाद. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद रोहितजी. त्याच दरम्यान सन्मान केला जातोय या ठिकाणी
श्री अशोकजी रामचंद्र कदम साहेब, माजी शिवसेना शाखा प्रमुख रामचंद्र नगर ठाणे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करतो की श्री श्रीरामजी उतेकर साहेब, योगेशजी जाधव, संजयजी उतेकर, विकासदादा यांना विनंती करतो या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान केला जावा. त्याचप्रमाणे 15 गाव जनता सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री प्रभाकरजी सुर्वे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करतो की आपण ती देखील या ठिकाणी यायचं आहे. चला आपण मॅच कडे जाऊया. राईट राऊंड विकेट मारा नवीन फलंदाज ओम सुर्वे यांना बघतोय आपण. ऑन साइडला मारलेला प्रतिम देखना फटका आहे. बॉल सीमारेषा पार. 7 धावांसाठी षटकार. बघा पहिला गडी बाद झालाय. अक्षय चांदे बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षयने देखील मोठा फटका मारला होता. मिस टाइम स्ट्रोक, काही काळ कुठेतरी कमी पडला बॅटचा बॉलचा संपर्क आणि नंतर या ठिकाणी सुंदर झेल टिपला. नंतर आलेला नेक्स्ट बॅट्समॅन ओम सुर्वे यांना बघितला. ओम सुर्वे पहिल्या बॉलवरती आक्रमण या ठिकाणी केलंय. 6 धावा जर काउंट केल्या, धावसंख्या फलकावरती आली 15 या आकड्यांवरती. एक गडी बाद, 15 अशी धावसंख्या फलकावर येऊन पोहोचले आहे. खरोखरच एक मोठी दिलीप मॅच दादा, देखील आहे. दिलीप उतेकर, आपण देखील विनंती करतो की आपल्या पाहुण्यांचा एक यथोचित सन्मान करायला आपण यायचं या ठिकाणी. 15 गाव जनता सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री प्रभाकरजी सुर्वे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. नक्कीच या ठिकाणी पाहिलं पुन्हा एकदा ऑन साइडला मारलेला फटका. वैभव अतिशय सुरेख फिल्डिंग करतोय. नक्की आपल्या संघासाठी 3 धावा देखील रोखून ठेवल्या आहेत आणि या ठिकाणी एकच धाव मिळवले. अल्पेशच्या बघा कॅचसाठी सिद्धेश उतेकर अप्रतिम झेल जो टिपला. सिद्धेश उतेकर, बाबे जांभूवाड यांच्याकडून 201 रुपयाचं प्राइज आहे, ते आपण रिसिव्ह करायचं. अल्पेश पवार. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जाऊया. एका रनने धावसंख्या धावफलक मात्र बदलत आहे. 16 वरती येऊन पोहोचलाय. राईट राऊंड विकेट मारा. आदित्याचा नेक्स्ट बॉल बघायचा मदनला. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नकार दिलाय मदनने. कोणती धाव नाहीये. एक डॉट बॉल देखील येतोय. तिथे फिल्डर तैनात होता. बॉल अडवलाय, फेक केलाय. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, जोखीम पत्करली नाही आहे आणि एक काटेकी टक्कर, मोठी लढत आपल्याला या मैदानामध्ये श्री मानाई देवी चषक 2026 मध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आदित्य तयार. चांगला बॉल होता आणि ते बघा काय होतंय. बॉल वरती रत्नेश उतेकर झेल टिपलाय. मदन बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे. नक्कीच या ठिकाणी मोठा विकेट घेतला जातोय वावे चिंचाटवाडी कडून. त्याच दरम्यान आपण एक सन्मान केला जातोय 15 गाव जनता सेवा संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री दत्ताजी मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतो की या ठिकाणी आपण यायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक पुण्याहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि वेळोवेळी आपल्या या मंडळाला सहकार्य करणारे आमचे दादा एकनाथ दादा मोरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. तरी मंडळातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. कंटिन्यू. नक्कीच बघा आता या स्पर्धेच्या शेवटेकडे आपण आलो. सगळे मान्यवर येतील, परंतु मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं हे देखील आपलं आद्य कर्तव्य आहे. जसजशी मॅच देखील चालेल मान्यवर जोडले जातील. मान्यवरांना फक्त एक विनंती असेल, आपण आमचा सन्मान करेपर्यंत आपण थोडंसं मंडळाला सहकार्य करायचं आहे. चला पुन्हा एकदा आपण बघितलं तर आणखी एक आमचे मान्यवर आलेत, आमचे दादा आणि बहिणी. या ठिकाणी पाहिलं तर खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र श्री आदरणीय सन्माननीय कैलासजी कदम साहेब, विनस स्पोर्ट्स क्लबचे ओनर आणि दर्शना मोरे मॅडम या ठिकाणी हजर आहेत. जर पाहिलं तर काय होतंय या ठिकाणी गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 3 नितीन मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा गडी बाद होतोय टीम मुसाड चांदेवाडीचा. कुठेतरी अडचणीत सापडलाय संघ. पाहिला तर 3 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहे, 16 वरती स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि ओव्हर हॅट्रिक. काय गोलंदाजी केली आहे या ठिकाणी आदित्यने. हरिश्चंद्र कदम यांच्याकडून आदित्यसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याने या ठिकाणी जो विकेट घेतलेले आहेत त्यासाठी हरिश्चंद्र कदम साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आदित्यसाठी. नक्कीच बघा या ठिकाणी सतीशजी उतेकर या ठिकाणी हजर आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो.
चला आपण जाऊया मॅच ओव्हर क्रमांक 3 कडे. सिकंदर चौगुले आणि जे रत्नेशने कॅच पकडली, रत्नेशच्या कॅचसाठी दीपेश आणि सिद्धेश उतेकर यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज आहे. 200चा प्राइज आहे. रत्नेश ते आपण प्राइज रिसीव्ह करायचं आहे. ओव्हर क्रमांक 3 बघायचं आहे. सिकंदर चौगुले टू ओम सुर्वे आणि न्यू बॅटर मैदानामध्ये रुपेश चांदे. इथे ओमला देखील खेळणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल बघायचा आहे. सिकंदर टू ओम. यावेळी मात्र सफल झाले. मोठा फटका मारलाय. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. धाव फलकावरती आलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. सिकंदर चौगुले आता मात्र स्ट्राईक चेंज करतोय. राईट राऊंड विकेट मारा ओम सुर्वे याच्यासाठी. आपटून टाकलेला चेंडू आहे. त्याला पुल केलाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, सो एलिगंट, पॉवरफुल क्लासिक स्ट्रोक. षटकार. खुला मैदान पोरसिक सरची होते धमाल. पंच पुन्हा एकदा इकडे क्रॉस चेक केलं जाईल नक्कीच याच्यावरती. आणि गोलंदाजीला देखील तयार होतोय. कंटिन्यू. गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाज तयार होतोय सिकंदर. आणि या 6 धावांनी धावसंख्या 28 वरती आली. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट मारा सिकंदर टू ओम. यार मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच प्रहार, तोच फलंदाज. लगातार 3 षटकार जातोय 6 धावांसाठी. सिक्सर. दंडवाद बघा. रोहित जर बघायला गेला तर अक्षय बाद झाला, त्याच्यानंतर बदल बाद झाला, त्याच्यानंतर बघायला गेलं तर नितीन मोरे बाद झाला, त्याच्यानंतर आता जे बॅट फुलून आले ती म्हणजे ओम सुर्वेचे. म्हणजे लगोपाठ ती 6 मारतोय ओम सुर्वे. नक्कीच सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते ना ओम सुर्वेकडून. सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे सिकंदर चौगुले वावेगावचा वावे चिंचवडे संघाचा गोलंदाज तो म्हणजे शेवटचं षटक आहे. म्हणजे हाणमारीचं षटक या मैदानावरती खेळताना पाहायला भेटतं. तर एका बाजूला मुसाड चांदेवाडी तर एका बाजूला वावे चिंचवडे संघ खेळताना पाहायला भेटतोय. तर ह्या बदनचा जो झेल पकडला तर रत्नेश उतेकर उर्फ भाई, तर त्याच्याकडं सिद्धेश उतेकर आणि दीपेश उतेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण मॅच झाल्यानंतर घेऊन जायचं. पुन्हा एकदा त्याही दिसेला आउटक पार येतोय ब्रँडेड षटकार. पार 6 धावा षटकार. संघाची धावसंख्या 40. बघा रोहित धावसंख्या पहिल्या 22 होत्या, त्याच्यानंतर आता धाव फुटले आहेत. म्हणजे 4 लागोपाठ 6 आलेत. संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती आलेत. काही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे सिकंदरचे, ते म्हणजे ओम सुर्वेला. भयाशेठ धोत्रे यांच्याकडून 500 रुपये ओम सुर्वेसाठी. लागोपाठ 4 6 मारलेत. अजून मात्र सिकंदर चौगुले यांचे अजून 2 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे ओम सुर्वेला. बघूया सिकंदर चौगुले तो ओम सुर्वे. पुन्हा एकदा त्याही दिसेला येतोय आउटक पार ब्रँडेड षटकार. हा मात्र षटकार आहे तो म्हणजे पुण्याचा हिकमय खेळाडू मुसाड चांदेवाडी संघाचा ओम सुर्वे. संघाची धावसंख्या 46.
ओम सुर्वे या खेळाडूचं नाव आहे. मुसाड चांदेवाडीचा अपकमिंग रायझिंग स्टार ओम सुर्वेला देखील रोहित उतेकर यांच्याकडून 251 रुपयाचा प्राइज असेल आणि रणजित उतेकर यांच्याकडून 301 रुपयाचा प्राइज असेल. ओम सुर्वे, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ हिट, व्हॉट अ क्रिकेट. मोरे महाडिक यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. त्याचप्रमाणे शंकर नाना आणि एकनाथजी मोरे साहेब आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायला यायचं आहे. संजयजी उतेकर आपण दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे विनस स्पोर्ट्स क्लबकडून आपल्याला विनिशा स्पोर्ट्सकडून आपल्याला या ठिकाणी एक बॅट देखील मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. हॅलो, चला भुसाड चांदेवाडी संघाचे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि सालेबाईची जोडी मनोज मैदानात- राजवीर कडून ओम साठी 6 बॉल 6 षटकार साठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. ओम साठी धन्यवाद सर. ओम सुर्वेने जर बघायला गेलं तर आजचा हा जो भुसाड चांदेवाडी संघाचा खेळाडू ओम सुर्वे खरोखर दमदार बॅटिंग, अप्रतिम सुरेख फटकेबाजी आज पाहायला भेटते. म्हणजे 6 चेंडू 6 षटकार मारलेत सिकंदर चौगुलेला. आणि मात्र आता त्यांच्याकडे बॅट वावे चिंचाटवाडी संघाकडे येईल. बघूया सलामीला कोण येतोय वावे चिंचाटवाडी संघाकडून. मला असं वाटतंय चला भुसाड चांदेवाडी संघाकडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानात प्राचारण होतीये. वैभव उतेकर आणि सिकंदर चौगुले त्या ठिकाणी आमचे रघुनाथ सुर्वे ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आज ते आले नाहीत काही कारणास्तव, ते सुद्धा मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटत आहेत. मुसकाळ चांदेवाडीचे सुपुत्र सुरेश शंकर चांदे यांच्याकडून ओम सुर्वेसाठी या 6 बॉल 4 षटकारसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आभार. त्याचप्रमाणे रघुनाथ सुर्वे यांच्याकडून ओम सुर्वेसाठी लागोपाठ 6 सिक्स मारण्यासाठी 500 रुपयाचा मानकरी ठरला आहे. रघुनाथ सुर्वे यांच्याकडून आलेले आहेत. आपण मॅच झाल्यानंतर लगेच घेऊन जायचं. मंगेश पवार साहेब यांच्याकडून देखील 150 रुपयाचं पारितोषिक आले ओम सुर्वेसाठी. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. चला आता सलामीची जोडी मैदानात प्राचार्य झाले. वैभव उतेकर आणि सिकंदर चौगुले. आणि मात्र प्रगती पद्धती पहिलंच गोलंदाजी घेऊन येईल. बॉलर नेम असेल भुसाड चांदेवाडी संघाचा हुकमी खेळाडू. आपण प्लीज या समोरच्या कक्षामध्ये जे सर्व प्रेक्षक आहेत आपण थोडेसे बाजूला व्हायचं आहे. पंच आपण सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात सिकंदर आणि वैभव. स्ट्रायकिंगला फलंदाज सिकंदर, नॉन स्ट्राईकला वैभव. आणि गोलंदाजीवरती मार्कवरती उभा आहे तो म्हणजे जी बॅटिंगवरती जी हल्ला केला होता तो हुकमी खेळाडू भुसाड चांदेवाडी संघाचा ओम सुर्वे तोच हा गोलंदाजीवरती सज्ज झाला आहे. पहिला चेंडू टाकताना सज्ज ओम सुर्वे. सिकंदर चौगुलेला 18 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष. पहिला चेंडू टाकताना सज्ज ओम सुर्वे सिकंदरला. ओहो, पहिला चेंडू पासून खरोखर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. हा मात्र निर्धार चेंडू असेल. खरोखर जोरदार टाळ्या वाजवायत. आणि मात्र भुसाड चांदेवाडी संघ हा मात्र आज सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला भेटतोय. तर एका बाजूला वावे चिंचाटवाडी. खरोखर आज रघुनाथ सुर्वे सर आज आमचे समालोचक आहेत ते सुद्धा काय कामानुसार ते आले नाही आहे. ते सुद्धा मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटतात. खरोखर पुन्हा एकदा सामना सुरुवात. आणि हा मात्र हेलिकॉप्टर शॉट मारायच्या नादात पुन्हा एकदा निर्धार चेंडू जातोय. खरोखर ओम सुर्वे सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते.
जशी बॅटिंगची कामगिरी केली तशीच फटकेबाजी करताना पाहायला भेटतोय, गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय ओम सुर्वे. बघा प्रेक्षकांचा सुद्धा मॅचच्या बाजूला वरून पण सुद्धा प्रेक्षकाचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा पंच नो घोषित करतायत. एक आव्हानता धाव भेटते, नो +1, एकूण 2 धाव. डी झोन मध्ये गेले ना पाटी. ओके 2. ओके धर्मवीर आनंद दिगे साहेब वरती आज या ब्रिज वरून खरोखर प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटत आहेत. आनंद ह्या मॅचचा भेटतो आपल्याला. श्री मानाई माता कुरवल जावली ह्या गावानं आज कलवानगरीमध्ये स्पर्धा, स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा 2026चा महासंग्राम तर पुन्हा एकदा डी झोन मध्ये 1 धाव भेटते. अविनाश सर पुन्हा हात वरती करतात. एक आव्हान धाव भेटते. एक आव्हान धावणे संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. विनिशा स्पोर्ट्स कपचे मालक दर्शनाजी माडिक यांच्याकडून मगाशी ओम सुर्वेने जे 6 षटकार मारले त्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक मिळाले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. बघूया पंच निर्णय काय आहे. आणि आताचा 2 धावा डी झोन मध्ये एकूण 2 धावा भेटतील. 2 धावांची संघाची धावसंख्या होते वावे चिंचडवाडी संघाची ती म्हणजे 5 या आकड्यावरती. काय चेंडू शिल्लक असतील ओम सुर्वेचे ते म्हणजे सिकंदर चौगुले. चला पंच आपण सामना सुरू करायचा आहे. आणि हाही मात्र खरोखर सुरेख गोलंदाजी ओम सुर्वेकडून सिकंदर मात्र जागा करून ठेवलाय, उभा करून ठेवलाय. सिकंदरला काय अजून चेंडू काय बॅट का संपर्क येत नाहीये आणि खरोखर हाही पुन्हा एकदा निदा चेंडू जातोय आणि नॉन स्ट्राईकला जर उभा करून ठेवलंय ते म्हणजे वैभव उतेकर. अजून वैभव उतेकरला काय अजून स्ट्राईक का भेटली नाहीये. जे स्ट्राईक भेटली तर नक्कीच षटकारांच्या अपेक्षेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुन्हा एकदा ओम टू सिकंदर. ओहो आपटून टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षण असेल खाली पण अल्पेश आहे त्या ठिकाणी. तिथं 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. 2 धावांनी सांगायची धावसंख्या झाली, धावपाल करते लागते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. नक्कीच जर रोहित जर बघायला गेलं तर 53 धावांचं लक्ष म्हणजे मुसाड चांदेवाडी संघाने केले. आता जर उरलेले चेंडू 12 आहेत आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं गरज आहे. काय बोलू शकतात रोहित? नक्कीच एक अतितटीची मॅच आहे आणि या मॅचमध्ये अजूनही पकड येऊ शकते परत, कारण का जर इथे चौकार षटकार आले तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते टीम वावे चिंचाटवाडी. दरम्यान बघा या मंडळाचे विद्यमान आणि एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं तर रामजी उतेकर यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी या ठिकाणी रागिनी उतेकर हजर आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या रामदादांच्या धर्मपत्नी रागिनी राम उतेकर या ठिकाणी हजर आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती मदन चांदे. बघा उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली आणि जवळजवळ यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्या प्रेक्षकांनी ही मॅच बघितली ना, जे 6 षटकार प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं या ओम सुर्वे या खेळाडूवरती. नेत्रदीपक बॅटिंग. पहिला बॉल मदनचा वैभवसाठी सफल झाले. क्रॉस बॅटने खेळलेला फटका आहे, स्कायर वन आहे, बॉल जातोय सीमा रेखा पार, षटकार. चांगली पारी वावे चिंचाटवाडीने खेळली. जशी ओमने खेळली तशी जर इनिंग एखादी आली तर या मॅचचं चित्र पलटू शकतंय. इथे मुसाड चांदेवाडी टीमला देखील चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तितकीच चांगली फलंदाजी त्या अपोजिट टीम म्हणजेच वावे चिंचाटवाडीला देखील करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल बघूया. मदन टू वैभव. आपटून टाकलेला बॉल आहे. उंची होती, उसळी होती, वेग होता आणि वेगावरती स्वार गोलंदाज निर्धाव होता, परंतु तिथे 22च्या स्वरूपामध्ये एक बॉल जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल, एका धावावरती समाधान. 10 चेंडू 40 धावांची गरज. अतितटीची मॅच. श्री मानाई देवी चषक 2026चा थरार आपण बघतोय. पुन्हा एकदा मदन तयार. उंच मारलेला टोला आहे, चांगला गगन चुंबी बॉल सीमा रेषा पार, षटकार. हातामध्ये घेऊन जातो
मैदान गाजवून बॅट हातामध्ये घेऊन जातो मैदान गाजवून पाहतो अरपार षटकार थँक्यू डीजे. नक्कीच बघा 2 षटकार आले त्या ओव्हरवरती. 1 बॉल आलाय. 9 बॉल 34. धाव संख्या झाली फलकावरती 19 वरती. अजूनही मॅच खूप टाईट आहे. पुन्हा एकदा राईटम राऊंड विकेट मारा वैभवसाठी मदनचा. आपटून टाकलेला चेंडू आहे. बघायचं आहे डॉट बॉल येतोय. बॉल विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता देखील होतीये. या ज्या 2 संघ आहेत ते दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, मातब्बर संघ आहेत. अनेक स्पर्धा आपण बघतो ना एकामेकांच्या समोर खेळताना आणि हे 2 फायनलिस्ट देखील आहेत अनेक स्पर्धांमध्ये. वावे चिंचाटवाडी विरुद्ध मुसाड. आपटून टाकलेला चेंडू पुल केलाय, जातोय डी झोनच्या दिशेने ब्रिज वरती आणि तिथे 2 धावा मिळतील वैभवला. या 2 धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पुढे सरकती आहे 21 वरती. 2-1 असा आकडा धावफलकावरती येऊन पोहोचतोय. बघा मित्रांनो, मावळलेला सूर्य हा पुन्हा उगवतोच. काळ कितीही कठीण असू द्या तो नक्कीच बदलतो. म्हणून आपला वेळ आपली काळ येण्याचा वाट बघा आणि त्या वेळेचा महत्व त्या वेळेवरती प्रहार करा आणि आपलं यश संपादन करा. नेक्स्ट बॉल बघायचा आहे. 7 चेंडू 32 धावांची गरज. मदन तयार. राईटम राऊंड विकेट मारा वैभवसाठी. याळ मात्र पुन्हा पाहिलं तर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना बॉल विसावला विकेट किपर ओमच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. होतोय अंत या दुसऱ्या ओव्हरचा. आता गरज असेल 6 चेंडू 32 धावांची जिंकण्यासाठी टीम वावे चिंचाटवाडीला. आणि या येणाऱ्या षटकाचं समालोचन आपण ऐकाल प्रवीण बेलेकर यांच्याकडून. आपण जाऊया डीजे आतिश यांच्याकडे. बॅट हातामध्ये घेऊन जातो मैदान गाजवून बॅट हातामध्ये घेऊन धन्यवाद. या ठिकाणी वावे गावचे सुपुत्र सन्माननीय श्री सतीशजी उतेकर साहेब यांचं आगमन झालेले आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच हॅलो नक्की जर शेवटचं षटक घेऊन आला तर म्हणजे अक्षय चांदे मुसाड चांदेवाडी सगळं 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती म्हणजे 5 षटकार पाहिजेत आपल्याला वावे चिंचवड संघासाठी. बघूया आता मात्र सिकंदरने बॅट फुलवून दिले. क्षेत्ररक्षण असेल खाली पण चालला सीमा रे का पार. पंच 4 धावा. सीमा रे का पार 4. आपटून टाकलेला चेंडू आणि हा बघूया पंचांचा काय निर्णय असेल. सिकंदर रिव्ह्यू घेत आहेत. व्हाईटचा रिव्ह्यू. ओके आमचे सामने अधिकारी या ठिकाणी बघा काय पंच व्हाईट बॉल दिलाय, घोषित केलाय व्हाईट बॉल. सामन्याला सुरुवात करायची आहे. DRSचा वापर केला. हाईट वरतून जाणारा बॉल या ठिकाणी थर्ड अंपायरने बघा व्हाईट दिलाय आणि स्क्रीनवरती देखील या मॅचचं ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान या ठिकाणी सतीश जाधव गाव चोरवणे डांगेवाडी आणि राम उतेकर यांच्याकडून ओमच्या खेळीसाठी देखील 500 रुपये प्राइस झालाय. नेक्स्ट बॉल मोठा मारला फटका. बघायचं गॅप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमारेखा पार 4 धावा. पुन्हा एकदा 4 धावा खातं खोलतोय म्हणजे सिकंदर चौगुले. 4 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कडला चेंडू. बघूया सीमारेखा पार होईल का आणि येतोय ब्रँडेड चौकार. सीमारेखा पार. बॅट टू बॅट 3रा चौकार. थँक्यू डीजे. बघा 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे.
लगातार 3 6 मारा लागेल ते म्हणजे सिकंदरला. पुन्हा एकदा अक्षय चांदे तो सिकंदर. ओहो हा मात्र भिरकावून दिलाय. बघूया पंचांचा निर्णय डी झोन मध्ये. बघूया त्या ठिकाणी आमचे अजितदादा ओतेकर यांनी ड्रोन रिव्ह्यू आमने युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. बघूया चित्रीकरण सुंदर पाहायला भेटते. आमचे अजितदादा ओतेकर मॅन फ्रॉम साखर गावचे सुपुत्र आहेत. खरोखर हे युट्यूब जर बघायला गेलात ना आम्हाला या सर्व 15 गाव विभागांना सर्व खेळाडूंना आनंद सुद्धा पाहायला भेटतो युट्यूबच्या माध्यमातून. खरोखर हा युट्यूब जर बघायला गेला तर पहिल्या जेव्हा काळातील जे मॅच होत्या तेव्हा युट्यूब नव्हत्या आणि आताच्या युगामध्ये नवीन युगामध्ये जे युट्यूब लाईव्ह आमचे अजितदादा होतेकर खरोखर सुंदर छायाचित्रीकरण तुमच्याकडून पाहायला भेटतोय. आणि हा मात्र पंच निर्धार चेंडू आहे आणि आता जर बघायला गेलं तर एक चेंडू आणि 18 धावांची गरज. अशा तऱ्हेने संघ विजयीच्या वाचकडे गेलाय. मुसाड चांदेवाडी संघ बघूया आणि अशा तऱ्हेने मुसाड चांदेवाडी संघ विजय ठरलाय आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश करतोय मुसाड चांदेवाडी विरुद्ध पहिल्या दिवसामध्ये जो फायनल मध्ये प्रवेश केला होता तो म्हणजे राधाकृष्ण धामनन वगलाचा माल आणि त्यांच्या समोर खेळणारे संघ तो म्हणजे मुसाड चांदेवाडी. खरोखर दोन्ही संघाचा हार्दिक हार्दिक ऑल द बेस्ट शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघाला. आणि ह्या मॅचचा हिरो ठरलाय तो म्हणजे ओम सुर्वे आणि वावी चिंचवड संघ. आपण आलात इथं खेळलात आपलं गेम खेळी दाखवलीत. तुम्हाला सुद्धा सरसे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद प्रवीण. या ठिकाणी विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि 15 गाव जनता सेवा संघाचे माजी अध्यक्ष सन्मानित श्री दत्ता मोरे साहेब यांच्याकडून आपल्या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे 15 गाव जनता सेवा संघाचे कार्याध्यक्ष सन्मानित श्री प्रभाकरजी सुर्वे साहेब यांच्याकडून देखील 1001 रुपयाची देणगी आलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे प्रतिवर्षी सहकार्य करणारे तिवरे गावचे सुपुत्र लक्ष्मण रामचंद्रजी पवार जाधव यांच्याकडून देखील 2000 रुपयाची देणगी या ठिकाणी आपल्याला मिळाली त्याबद्दल देखील त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे वावे गावचे सुपुत्र सतीशजी उतेकर साहेब यांच्याकडून देखील आपल्या या मंडळासाठी 2500 रुपयाची देणगी मिळाली त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार. मी विनंती करतो की सतीशजी उतेकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जावा. वावे गावचे सुपुत्र सतीशजी उतेकर साहेब. त्याचप्रमाणे लक्ष्मणजी जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण टॉस का बॉस जवळ यायचं आहे. त्यानंतर हे दोन मान्यवरांचे सन्मान केल्यानंतर रोहितजी विनंती करतो की आपण टॉसचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. नक्कीच मान्यवरांचा शुभ सन्मान